राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोपांची सरबत्ती केली आहे। सांगली जिल्ह्यात आयोजित शेतकरी ग्रामस्थांच्या सभेत त्यांनी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर रोखठोक शब्दात टीका करत हा महामार्ग विकासासाठी नव्हे तर 2029च्या निवडणुकांसाठी निधी उभारणीचं साधन असल्याचा थेट आरोप केला। महामार्ग की महाभ्रष्टाचार? शेट्टींच्या मते सहापदरी शक्तीपीठ महामार्गाचा प्रति किलोमीटर खर्च तब्बल 124 कोटी रुपये दाखवला जातोय। तुलना करताना त्यांनी केंद्र सरकारच्या नाशिक अक्कलकोट सहापदरी मार्गाचा दाखला दिला, जिथं प्रति किलोमीटर खर्च 51 कोटी आहे। एकच देश, एकच प्रकारचा रस्ता, मग खर्चात एवढा प्रचंड फरक का, असा सवाल करत शेट्टी म्हणाले, सुमारे 40,000 कोटींमध्ये पूर्ण होणारा प्रकल्प 1,05,000 कोटींवर कसा गेला, याचा अर्थ 60 ते 65,000 कोटींचा भ्रष्टाचार होणार आहे। त्यांच्या या आरोपानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नदीकाठचा भराव आणि पुराचा धोका? शेट्टी यांनी पर्यावरणीय परिणामांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले। महामार्ग ज्या ठिकाणी नद्या ओलांडतो तिथं पुलांच्या दोन्ही बाजूंना डोंगरा एवढा भराव टाकला जाणार आहे। या भरावामुळे वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सुपीक शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांचं संभाव्य स्थलांतर, 2-2 महिने पाणी तुंबून राहण्याचा धोका, कराड ते पाटणपर्यंत कोयना कृष्णा नदीच्या पाण्याचा उलटा फटका। हा महामार्ग झाला तर कराड आणि पाटणला पूर नवा नसेल तर तो कायमस्वरूपी संकट ठरेल, असा इशारा त्यांनी दिलाय। ऐतवडे ते मलकापूर पाण्याची साखळी? ऐतवडे गावाजवळ वारणा नदी ओलांडल्यानंतर पश्चिमेकडे शाहूवाडीच्या मलकापूरपर्यंत पाणी तुंबण्याची शक्यता शेट्टींनी मांडली। त्याचा फटका शाहूवाडी, पन्हाळा आणि शिराळा तालुक्यातील गावांना बसणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। राजकीय हेतूचा थेट आरोप? देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सुधारित अलाइनमेंट जाहीर केल्याचा उल्लेख करत शेट्टी म्हणाले की गरज नसलेला हा महामार्ग वाळवा तालुक्यात आणण्यामागं विकास नव्हे तर राजकीय गणित आहे। त्यांच्या मते 2029च्या निवडणुकीसाठी पैसा उभा राहावा, निवडणुका जिंकण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून हा प्रकल्प राबवला जातोय। शेतकऱ्यांचा बळी घेऊन सत्तेची शिडी बांधायची असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा। वाळवा, शिराळा, पलूस, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील शेतकरी संतप्त आहेत। त्यांच्या मते हा प्रकल्प विकासाच्या नावाखाली जमिनींचं विस्थापन आणि पर्यावरणीय संकट निर्माण करणार आहे। सभेतून स्पष्ट इशारा देताना शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग जर शेतकऱ्यांच्या छताडावरून जाणार असेल तर त्याला तीव्र विरोध होईल। विकास हवा पण विनाश नको। शक्तीपीठ महामार्ग हा खरोखरच विकासाचा महामार्ग आहे की 2029च्या राजकीय रणांगणासाठी उभारलेली आर्थिक तटबंदी? हा प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकलाय। राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या या वादळात सत्य काय आणि राजकारण काय याचा निर्णय देणारा काळच येईल। इथे राजकीय लाईव्हवर आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।